केस कोर्टाने वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे। हत्या आणि खंडणी प्रकरणाचं कनेक्शन असल्याचा दावा सीआयडीने केलाय। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। हत्या खंडणीच्या प्रकरणाचं कनेक्शन असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केला, तर राजकीय द्वेषापोटी वाल्मिक कराडवर आरोप असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। वाल्मिक कराड 2 कोटींच्या खंडणीत आरोपी असल्याचं सीआयडीच्या वकिलांनी म्हटलंय, तर वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा आरोप असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। वाल्मिक कराडचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय, तर वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचं कराडच्या वकिलांनी म्हटलं। कराडकडून दहशत पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय, तर वाल्मिक कराड हे गरीब राजकारणी असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। हत्येचा आरोपी घुले हा कराडच्या सांगण्यावरूनच काम करायचा असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय, तर 2 कोटींच्या खंडणीचा आरोप आहे, ते पैसे दिले का ते आधी सांगावं असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर घुलेच्या शोधासाठी कराडची कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलांनी केलाय। त्यावर कराड सरेंडर झालेत, आता न्यायालयीन कोठडी त्यांना द्या अशी मागणी कराडच्या वकिलांनी युक्तिवादात केली आहे। तर मोबाईलमध्ये आवाज हा कराडचा आहे की नाही हे तपासणं गरजेचं असल्याचं सीआयडीच्या वकिलांनी म्हटलंय, तर यावर आवाजाचे नमुने देण्यास तयार असल्याचं यावेळी कराडच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान दोन्ही गटाच्या युक्तिवादानंतर आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। आत्मसमर्पण हे पोलिसांच्या परिभाषेतच नाही, कायद्याच्या परिभाषेत नाहीये। सरेंडर हा शब्दच नाहीये। तुम्हाला सर्वात दुसरी मजाची गोष्ट, असं काय घडलं होतं की त्याला 11:30 वाजता कोर्टात घेऊन गेले? 24 तास असतात ना, तुम्ही अटक केल्यानंतर 24 तासात तुम्हाला कोर्टाचा हजेरी द्यायची असते, हजर करायचं असतं। आज सकाळी नेलं असतं ना कोर्टात, 11:30 वाजता कोर्टात नेणं असं काय असं घाई का?